12वी उत्तरपत्रिका गुण पडताळणी छायाप्रती आणि पुनर्मूल्यांकन बाबत महत्त्वाची आणि संपूर्ण माहिती। तर 12वीचा नुकताच निकाल लागलेला आहे, पण अपेक्षेप्रमाणे समजा गुण मिळाले नाही अशी शंका वाढत असेल तर त्याची गुण पडताळणी कशी करायची, त्या मार्कशीटची छायाप्रत कशी मिळवायची आणि जर तुम्हाला पुन्हा तपासणीसाठी पुनर्मूल्यांकन करायचं असेल तर ही कशी करायचं, हे सर्व या बाबतीत संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्यासाठी घेऊन आलोय। तर आपण बघत आहात माझे यूट्यूब चॅनल एज्युकेशनल मनोहर। त्यामुळेच ह्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर त्याला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायला पण विसरू नका। तर बघूया की 12वीच्या उत्तरपत्रिकेची गुण पडताळणी, त्याची छायाप्रत आणि पुनर्मूल्यांकन कसं करायचं। तर उत्तरपत्रिका गुणपडताळणी छायाप्रत पुनर्मूल्यांकन यासाठी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच इयत्ता 10वी यासाठी आपल्याला verification.mh-ssc.ac.in व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजेच 12वी परीक्षेसाठी verification.mh-hsc.ac.in या संकेतस्थळावरून म्हणजेच या वेबसाईटवरून आलेले अर्ज हे ग्राह्य धरण्यात येणार आहेत। माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता 10वी परीक्षेनंतरच्या स्थलांतर प्रमाणपत्रासाठी तुम्हाला verification.mh-hsc.ac.in व इयत्ता 11वी तसेच उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता 12वी परीक्षा नंतरच्या प्रमाणपत्रासाठी verification.mh-hsc.ac.in या संकेतस्थळावरून आलेले अर्ज ग्राह्य धरण्यात येतील। आता गुण पडताळणीसाठी व उत्तरपत्रिका छायाप्रतीसाठी दिनांक 6/5/2025 ते दिनांक 20/5/2025 पर्यंत अर्ज ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला करता येतील। त्यासोबतच ऑनलाईन पद्धतीने शुल्क डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, UPI, नेट बँकिंग याद्वारे तुम्हाला भरता येईल। विद्यार्थ्याने उत्तरपत्रिका गुण पडताळणी किंवा छायाप्रत किंवा पुनर्मूल्यांकन किंवा स्थलांतर प्रमाणपत्र यासाठी करावयाच्या ऑनलाईन भरावयाची माहिती ही बिनचूक भरावी। अर्ज प्रणालीमध्ये सबमिट केल्यानंतर त्यात कोणताही बदल करता येणार नाही। ऑनलाईन प्रणालीमध्ये विद्यार्थ्यास उत्तरपत्रिका गुण पडताळणी किंवा छायाप्रत किंवा पुनर्मूल्यांकन किंवा स्थलांतर प्रमाणपत्र या प्रत्येक बाबीसाठी फक्त एकदाच अर्ज करता येईल। त्यामुळे अर्ज भरण्यापूर्वी विषयाची संख्या निश्चित करूनच अर्ज भरण्याची कार्यवाही करावी। कोणत्याही परिस्थितीत दुबार अर्ज स्वीकारले जाणार नाहीत। यामध्ये उत्तरपत्रिका पुनर्मूल्यांकन करण्याकरिता अर्ज करताना विषय शिक्षकांचा अभिप्राय PDF फाईल स्वरूपात, हा फाईल साईज 15 MB पेक्षा जास्त नसावा, तर हा PDF फाईल स्वरूपात अपलोड करणे अनिवार्य आहे। तसेच सदर अभिप्राय सुस्पष्ट असणे आवश्यक आहे। विद्यार्थ्यांनी तांत्रिक बाबी संदर्भात अडचणी किंवा शंका असल्यास support@msbshse.ac.in या ईमेल ID वर अथवा 020-2570-5207 किंवा 2570-5208 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा। ऑनलाईन अर्ज भरण्यासंदर्भातचा व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचा असेल तर त्यासाठी विद्यार्थ्यांनी हेल्प या पर्यायाची निवड करावी। उत्तरपत्रिका गुण पडताळणी, छायाप्रत, पुनर्मूल्यांकन, स्थलांतर प्रमाणपत्र या चारही प्रकारासाठी यामध्ये स्वतंत्र व्हिडिओ देण्यात आलेले आहेत। विद्यार्थ्याने ऑनलाईन प्रक्रियेद्वारे केलेल्या अर्जाची सद्यस्थिती किंवा स्टेटस जर वेबसाईटवर तुम्हाला पाहायचा असेल तर तो तुम्हाला पाहता येईल। आपल्या अर्जावरील प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच आवश्यकता भासल्यास संबंधित विभागीय मंडळाशी ते संपर्क साधू शकतात। तर एकंदरीत 12वीचा निकाल लागल्यानंतरच आता आणि 10वीचाही निकाल येणाऱ्या काळामध्ये लवकरच लागणार आहे। तर त्यानंतर जर विद्यार्थ्यांना गुण पडताळणीसाठी किंवा उत्तरपत्रिका छायाप्रतीसाठी किंवा पुनर्मूल्यांकनासाठी जर अर्ज करायचे असतील तर त्यासाठी कशा पद्धतीची कार्यपद्धती करायची आणि कोणत्या वेबसाईट्सवरून ते करायची आहे आणि ते कसं करायचं याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्यासाठी घेऊन आलो होतो। आशा करतो हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर त्याला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायला आपण विसरू नका आणि हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राइब करायलाही विसरू नका।
अशाच एका व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा मी आपली भेट घेणार आहे. तोपर्यंत माझ्या सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींना माझा नमस्कार. इयत्ता 10वीची जे निकालाची तारीख आहे ती मी ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. या व्हिडिओला सुद्धा आपण खाली दिलेल्या लिंकवरून पाहून घेऊ शकता.